महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात वाढत्या व्यावसायिकीकरणामुळे आणि परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचं स्वप्न दाखवणाऱ्या शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या व्यवस्थेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले असले तरी त्याचबरोबर काही गंभीर प्रश्नही पुढे येऊ लागले आहेत. गावाकडचा शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा संघर्ष करतात. मुलांनी शिकून मोठं व्हावं, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी बनावं आणि घराची परिस्थिती बदलावी या आशेने पालक मोठ्या प्रमाणात आर्थिक त्याग करतात. अनेकदा जमीन गहाण ठेवणं, कर्ज काढणं किंवा आयुष्यभराची बचत खर्च करणं अशा परिस्थितीलाही अनेक कुटुंबांना सामोरं जावं लागतं. विशेषतः वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग संस्कृती झपाट्याने वाढली आहे. मोठमोठ्या जाहिराती, निकालांचं प्रदर्शन आणि गुणवत्तेच्या दाव्यांमुळे पालक लाखो रुपयांची फी भरून मुलांना शिक्षणासाठी पाठवत आहेत. मात्र वाढती फी, स्पर्धेचा ताण आणि परीक्षा प्रक्रियेबाबत वेळोवेळी निर्माण होणाऱ्या चर्चांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढताना दिसते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. दिवसभर कष्ट करून रात्री अभ्यास करणारे विद्यार्थी, आर्थिक अडचणींवर मात करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण आणि मर्यादित साधनांमध्ये मोठी स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि न्याय संधी याला अधिक महत्त्व प्राप्त झालं. गेल्या काही वर्षात विविध परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि शिक्षण क्षेत्रातील काही वादग्रस्त घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मेहनत, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर यश मिळावं अशी अपेक्षा असताना परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवणं ही व्यवस्थेसमोरील मोठी जबाबदारी मानली जात आहे. शिक्षण हा केवळ उद्योग नसून समाज आणि राष्ट्र घडवण्याचा पाया आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, जबाबदारी, गुणवत्ता आणि कठोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचं मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा, पालकांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा आणि शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही गैरप्रकारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समाजातून व्यक्त होत आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात भविष्याचे स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांचे संरक्षण करणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.